हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत. हे नेहमीचं झालं आहे ना, थोडंसं काहीतरी डायलॉगमध्ये चेंज करावं लागेल. मजेत तर असणारच, सुट्टीचा दिवस, सर्व गोष्टी म्हटल्यानं मजेतच. तर आत्ता तसं एक टॉपिक माझ्या लक्षात आहे, जो आहे एक जस्ट फॉर नाही, नो, नाही. हा शब्द खूप निगेटिव्ह वाटतो आहे ना बोलायला. जर आपण कोणाला काही म्हटलं म्हणा की आपल्याला काही कधी करायचं आहे आणि आपण कोणाला म्हणतो की मला हे माझ्यासाठी करू शकशील का, मला हे देऊ शकशील का, आणि समोरचा व्यक्ती जेव्हा त्यावर नकार देतो की नो, नाही, नाही, तर आपल्याला हर्ट होतं, बरोबर. ऑब्वियसली असं वाटतं आपल्याला की अरे याने आपल्याला डायरेक्टली नाही म्हटलं, आणि कसं म्हटलं, कारण त्यावेळेस आपल्याला गरज असते. ती गरज आता किती महत्त्वाची आहे किंवा त्याचं इम्पॉर्टंट काय आहे, किंवा जर त्या वेळेस ती गरज पूर्ण झाली तर तुम्हाला त्याचा काही लॉस होतो की नाही होत, या गोष्टी पुष्कळ साऱ्या त्याच्यावर डिपेंड करतात. जसं की आता एखाद्याला सपोज काही हॉस्पिटलची गरज आहे कामाची, आणि त्याने कोणाकडे काही थोड्याफार पैशाची डिमांड केली, आणि त्यावेळेस जर त्याला कोणी नाही म्हटलं तर त्याचा इम्पॅक्ट जरूर त्या गोष्टीसाठी किंवा त्या समोरची जे पण हेल्थ असेल त्याच्या हेल्थवर हमखास त्याचा परिणाम होईल. पण सपोज म्हणा एखाद्याला काही दुसऱ्या गोष्टीसाठी, सपोज आहे एखाद्याला कपडे घ्यायचे आणि त्यांनी त्याच्यासाठी काही पैशाची डिमांड केली, आणि तुम्ही जर ते नाही म्हणत असाल तर त्या नकारामुळे मला वाटत नाही की समोरच्याला काही इफेक्ट पडत असेल किंवा त्याला काही प्रॉब्लेम होत असेल. तर डिपेंड करतं की समोरच्याची नीड कुठल्या प्रकारची आणि नाही का म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडेही कोणी येतं विचारायला, तर आपण पण सडनली आजकालची तर म्हणजे एक ट्रेंड झालेला आहे की डायरेक्टली नाही म्हणून टाकायचा आणि विषय खतम. हो, कारण आजकाल त्या लोकांच्या मनातली ती प्रेम भावना त्या गोष्टी राहिल्याच नाही आहे ना, आणि याच्यासाठी कारणीभूत पण समोरची मंडळी असतात किंवा बघून आपणही असतो. आजकाल माहिती आहे का, कोणाची हेल्प करणं ना म्हणजे असं आहे की हेल्प करायचं आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचा. खूप असे एक्झाम्पल आहेत की आपण कोणाची करतो आहे, मदत करतो कोणाची, पण मदत करतो तो पण समोरचा जो आहे तो विसरून जातो. त्याला त्या गोष्टीची जाणीव पण नाही राहत की या व्यक्तीने आपली कधी मदत केली असावी. म्हणजे खूप साऱ्या एक्झाम्पलमध्ये असं असतं की आता कोणाला गरज आहे म्हणा पैशाची, तर ते पैसे देऊन देतात, पण समोरच्या माणसाची ती रिस्पॉन्सिबिलिटी बनते ना की त्यांनी ती पैसे दिलेले किंवा घेतलेले पैसे वेळेत द्यायचे. ज्यांच्याकडून घेतलेले आहे त्यांनी त्या गोष्टीसाठी त्याला रिमाइंडर नको द्यायला ना. ज्या व्यक्तीने दिले आहे तोच व्यक्ती जर रिमाइंडर देत असेल म्हणजे तर असंच आहे ना की आपलेच कान आणि आपलीच मान, याच प्रकारचं झालं आहे ना. तर अशा व्यवहारामुळे आहे ना लोकांच्या मनं दुखतात, मग एकमेकांना मदत करण्याची त्यांची भावना तुटते किंवा ते मदत करत पण नाही, आणि स्वाभाविक आहे असं तर शक्यतो कोणी पण करू शकत असेल. मी पण ऑब्वियसली मी पण एवढी म्हणत नाही की मी कधी केलं नसेल, करणारच ना. जेव्हा माणसाला हर्ट होतं तेव्हा माणूस कशाला कोणाची मदत करेल. तर या नाहीचा असा प्रकार आहे, पण मला तरीही असं वाटतं की आपण कोणालाही नकार देताना किंवा नाही म्हणताना एकदा समोरच्याची नीड काय आहे, त्याची गरज काय आहे, आणि आपल्या नाही म्हणल्याने त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल, त्याला नुकसान होईल, काही हेल्थ इंजुरी होईल किंवा काही फायनान्शियल लॉस होईल किंवा ब्ला खूप साऱ्या असतात. तर समोरचा व्यक्ती कशासाठी मदत मागतो आहे आणि त्याची खरंच ती मदतीची त्याला ती गरज आहे की नाही, हे समोरच्याच्या हावभावावरून आपल्याला कळून येतं. तर माझं फक्त एवढंच असं म्हणजे जनरल मत आहे की कुणालाही नाही म्हणायच्या आधी समोरच्याची गरज अवश्य एकदा तरी जाणून घ्या. होऊ शकते आपल्या नंतर एक रुपया नाही पण 10 पैशाच्या मदतीने जर समोरच्याचं थोडंफार जरी फायदा होत असेल किंवा त्याचा सपोर्ट होत असेल, त्या 10 पैशाची गरज ही किंवा मदत ही नेहमीच चांगली असावी. सो मी पण ॲक्च्युली नाही, असं नाही की मी नाही म्हणत नाही, नाही म्हणते, पण डिपेंड करते की मी नाही कोणाला म्हणते आणि कशासाठी म्हणते. जर आपणही सर्वांनी मिळून याच प्रकारचं सहकार्य एकमेकांसोबत राहू दिलं, सर्वांना समजून घेतलं, तर मला वाटते हे जग, हे आयुष्य खूप सुंदर आहे
आणि एकमेकाच्या सहकार्याने आणि प्रेमाने हे खूप चांगल्या तऱ्हेने आपण जगू शकतो. तर एकमेकांना असं म्हणून म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ही म्हण कदाचित त्याच्याचसाठी झालेली आहे. तर एकमेकांना नेहमी सहाय्य करत राहा, सहकार्य करत राहा आणि नाही म्हणायच्या आधी आपल्याला पण कुणाकडनं नाही मिळू शकतो ह्या गोष्टीची अपेक्षा ठेवून किंवा विचार करूनच समोरच्याला नाही म्हणा.